करतो। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, सांस्कृतिक खात्याचे मंत्री आशिष शेलार साहेब, आमदार शरदराव सोनवणे, आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार अतुल बेनके, आशाताई बुचके, सत्यशील शेरकर, विजय घोगरे, नवनाथ गाडगे, बाळासाहेब मुळे, गणेश महाबरे, ज्यांचा आज शिवनेर पुरस्कार म्हणून, भूषण पुरस्कार म्हणून सत्कार करण्यात आला ते बाळासाहेब दांगट, डॉक्टर अमोल डुमरे, जालिंदर कोरडे, रामभाऊ पायमुडे, सर्व शासकीय अधिकारी, सर्व शिवप्रेमी पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, वेळ बराच झालेला आहे। पुढे मुख्यमंत्र्यांचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे। मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना आपल्या सर्वांचे जाणते राजे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपण सातत्याने म्हणतो निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, सामर्थ्यशाली योद्धा कसा असावा, आदर्श शासनकर्ता कसा असावा, प्रजाहित दक्ष आणि युगप्रवर्तक जाणता राजा यांना यथेशा माझ्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं मी सुरुवातीलाच मानाचा मुजरा करतो। मराठा सेवा संघाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। अनेक शिवप्रेमी शेकडो वर्षापासून इथं महाराजांच्या पुढे अभिवादन करण्याच्या करता, त्यांचं दर्शन घेण्याच्या करता इथं येत असतात। तोच आजचा हा महत्त्वाचा प्रसंग। तसं बघितलं तर आम्ही सगळेजण महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करतो आणि काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आपल्याला पुढे घेऊन जायची आहे। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तसंच शिवजयंतीच्या निमित्तानं स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य निर्मितीसाठी रक्त सांडणाऱ्या, जीवाची बाजू लावणाऱ्या सह्याद्रीच्या प्रत्येक मावळ्याला कृतज्ञतापूर्वक मी आज वंदन करतो। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या या निमित्तानं शुभेच्छा देतो। खूप काही आज बोलण्यासारखं आहे, बाकीचे पण मान्यवर त्या ठिकाणी बोलणार आहेत। आपण राज्य सरकारच्या वतीनं सातत्याने शिवनेरीच्या परिसरामध्ये अनेक चांगली कामं करण्याचा प्रयत्न केला। मला जुन्नरकरांना सांगायचं, परवाच आपला इथं न्यायालयाचा कार्यक्रम होता।